शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बड्या नेत्याचा प्रवेश. जवळजवळ 5,000 गाड्यांचा ताफा घेऊन प्रचंड मोठा प्रवेश झाल्याने शिंदेगडाचे धाबे दणाणले, तर भारतीय जनता पार्टीचे आमदारही आता थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये. कोण कोण आहेत बडे नेते? एक बडा नेता आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांसह थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला जातो आणि लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेली नवीन अध्यायाची सुरुवात म्हणायची का? मित्रांनो, काय आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया. सध्या महाराष्ट्रभर आपण पाहतोय की निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांचा कार्यकाळ अजूनही चालू आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची काही गडबड नाही. परंतु नेत्यांनी मात्र 2029 ची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आतापासूनच 2029 विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा जाणवत आहे. त्यांनी आता समोरासमोर लोकांना न दाखवता आपल्या राजकीय घडामोडींमध्ये आतल्या आत संपूर्ण राजकीय चर्चा सुरू असून अनेक बड्या माश्यांना जवळ करून शिंदे सेनेला फोडण्यात उद्धव ठाकरेंना आता यश येऊ लागलंय. याच यशामध्ये एक बडा नेता आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गळा लागला असून हा प्रवेश मात्र ठाकरेंसाठी खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. मंत्री, आमदार आणि सर्वोच्च पदावरती राहिलेला हा नेता आता उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या या नेत्याला पुन्हा पक्षप्रवेश करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची देखील माहिती आता समोर येत आहे. तरी या नेत्याने शिवसेना सोडल्याच्या नंतर ठाकरेंवरती जोरदार टीका केली असली तरी देखील आता उद्धव ठाकरेंच्या परवानगीने, उद्धव ठाकरेंच्या पाया पडून हा नेता पुन्हा शिवसेनेत आपली नवी इनिंग सुरू करण्यास तयार आहे. शिंदे सेनेमध्ये मिळणारी अतिशय खालची वागणूक आणि कोणत्याही प्रकारची पदं वाटली तर देखील 1 रुपयाचा निधी न मिळाल्यामुळे असे जवळजवळ 13 नेते नाराज आहेत. या सगळ्यांची मूठ बांधून हा बडा नेता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहतोय. ठाकरेंनी साथ दिली आणि त्या साथाला प्रतिसाद म्हणून या नेत्याने आता आपली बाजू मांडली आहे. यामुळे ठाकरेंशिवाय महाराष्ट्रामध्ये शिवसेना अधुरी आहे असं त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. आणि पुन्हा एकदा शिवसेना कुणाची, तर शिवसेना उद्धव ठाकरेंची हा पर्याय मात्र सर्वांसाठी खुला झाला. आणि मित्रांनो, उद्धव ठाकरे देखील या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. शिंदेगडातील जवळजवळ 40 आमदार सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. भाजपमध्ये राहून भाजपा कोणत्याही क्षणी शिंदेची शिवसेना फोडू शकते आणि आपल्याला देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गळा लावू शकते हे आता आमदारांना, नेत्यांना कळून चुकलंय. आणि अशातच कोकणातील 2 बडे नेते भाजपच्या गळ्याला लागणार ही बातमी समजताच शिंदे सेनेतील अनेक बड्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्यास सुरुवात केली आहे. ही साथ देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेल्या महिनाभरापासून हे नेते आपली वेळ मागत होते, मात्र ठाकरेंकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र ठाकरेंना त्यांच्या काही बड्या नेत्यांनी या नेत्यांना प्रवेश द्यावा अशी विनंती केल्यामुळे उद्धव ठाकरे देखील ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर येते. मित्रांनो, सध्या भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये चाललेलं वादळ सगळ्यांसमोर आहे आणि दोघांमध्ये चाललेला वाद चव्हाट्यावर येण्याच्या अगोदरच आपण इथून कल्टी मारायची आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊन आपली नवी राजकीय इनिंग सुरू करायची अशी बातमी या नेत्यांनी सगळीकडेच पेरली आणि अनेक बडे नेते देखील तयार झाले आहेत. शिवसेना कुणाची? आज जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये गेलो तरी उद्धव ठाकरेंचं, शिवसेना प्रमुखांचंच नाव पुढे येतं. युवा सेना कुणाची? तर आदित्य ठाकरेंची हेच नाव पुढे येतं. यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ठाकरेंशिवाय शिवसेनेला पर्याय नाही या बड्या नेत्यांनी खाजगीमध्ये आपलं मत व्यक्त केलंय. आणि हे मत व्यक्त करत असताना उद्धव ठाकरेंना मात्र आम्ही विसरलो नाही, शिवसेनेला आम्ही विसरलो नाही, मातोश्रीला आम्ही विसरलो नाही हे त्यांनी सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आगामी काळामध्ये शिंदेगडातील एक बडा नेता आणि जवळजवळ 26 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे.